वास्तव बातमी. नमस्कार. ज्या शक्तिपीठ महामार्गाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होती, नुकतंच काल पुरंदरच्या विमानतळाला जो शेतकऱ्यांना मोबदला देण्यात येणार होता त्याबाबत शासनानं आपली भूमिका जाहीर केली. पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी पुरंदर विमानतळाला किती पट मोबदला शेतकऱ्यांना दिला जाणार, शेतकऱ्यांना बाधित शेतकऱ्यांना नोकरी दिली जाणार का, असा अनेक गोष्टीचा उहापोह केला. त्यानंतर त्याचबरोबर पंढरपूरच्या 4,000 कोटींच्या कॉरिडॉरची सुद्धा काल मंजुरी मिळाली आणि त्याची कामं कधी सुरुवात होणार याबाबत देखील शासनानं आपल्या प्रसिद्धी पत्रकातून किंवा आपल्या संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं. त्याच धर्तीवर वर्ध्यापासून सुरू होणारा आणि सिंधुदुर्गला जाणारा शक्तिपीठ महामार्गाबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आणि संभ्रमाचं वातावरण होतं. त्याच अनुषंगाने शक्तिपीठ महामार्गाची अधिसूचना देखील काल 5 मे रोजी प्रकाशित करण्यात आली. ती शक्तिपीठ महामार्गाची जी अधिसूचना आहे ती अधिसूचना माझ्या मोबाईलमध्ये आपण पाहतोय. शक्तिपीठ महामार्गाची जी महाराष्ट्र शासनाचं राजपत्र आहे त्या राजपत्राद्वारे शक्तिपीठ महामार्गाची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली. त्यावर तारीख आहे 5 मे 2026 वैशाख 15 शके 1948. यानुसार शक्तिपीठ महामार्ग ज्या ज्या जिल्ह्यातून जातोय, ज्या ज्या ठिकाणाहून जातोय, ज्या ज्या तालुक्यातून जातोय त्या त्या तालुक्यांची 733 पानांची यादी महाराष्ट्र शासनामार्फत प्रकाशित करण्यात आली. शेतकऱ्यांमध्ये जे संभ्रमाचं वातावरण होतं, ठिकठिकाणी विरोध केले जात होते आणि ठिकठिकाणी समर्थन देखील केलं जात होतं. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेतली आणि शक्तिपीठ महामार्गाची अधिसूचना राजपत्र 5 मे 2026 रोजी प्रकाशित करण्यात आलं. नुकतंच ते माझ्या हाती लागलेलं आहे आणि त्या अनुषंगाने मी आपल्याला माहिती देऊ इच्छितो. या 733 पानाच्या पत्रामध्ये, राजपत्रामध्ये ज्या ज्या जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्ग जातोय, ज्या तालुक्यातून जातोय, ज्या गावातून जातोय त्या गावांची नावं, त्या गावामध्ये ज्या ज्या सर्वे नंबरमधून, ज्या ज्या गट नंबर क्रमांकामधून जातोय त्या गट क्रमांकासह त्याची यादी प्रकाशित झालेली आहे. आणि त्याचबरोबर जे शेतकरी यामुळे बाधित होत आहेत त्या शेतकऱ्यांची किती क्षेत्र यामध्ये बाधित होतंय हे देखील या राजपत्रामध्ये सांगण्यात आलं आहे. आणि शेतकऱ्यांमध्ये जे संभ्रमाचं वातावरण होतं ते संभ्रमाचं वातावरण या राजपत्रामुळे सध्या थोडंसं संपलेलं आहे. यापुढे काय होतंय ते निश्चित आपण पाहतो. तोपर्यंत आपण भूमिपुत्र न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.